या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मौजे शिंगडगाव येथील ओढ्याच्या पुलाची उंची वाढवणे, शिंगडगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने बांधणी दुरुस्ती याबाबत गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे शिंगडगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे झालेले हाल, त्यांना सोसावे लागलेले अतोनात नुकसान याबद्दल माहिती देण्यात आली। पूरस्थितीमुळे गावाचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क तुटला आहे, त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक गरजांसाठी मोठ्या संघर्षाने झटावं लागते। शिंगडगावात होडके रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्यामुळे महत्त्वाचा रस्ता 15 ते 20 दिवस पूर्णपणे बंद होता। या प्रमुख रस्त्यांसह शिंगडगावला जोडणारे इतर सर्व रस्ते उदाहरणार्थ वळसंग, औज, शिवाट, हिपळेगाव, तिलाठी गेट, हमनगाव, यत्नाळ येथील ओढे नाल्यामुळे बंद झाले, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीचा संपर्क तुटलाय। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णांच्या तातडीच्या उपचारासाठी शहरात जाणं शक्य झालं नाही, परिणामी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज 27 आणि 28 तारखेला सोलापूरला रेड अलर्ट घोषित केलेला आहे। तरी काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण शिंगडगाव आणि सोलापूर रस्ता पूर्णपणे बंद आहे। तरी नागरिकांना विनंती आहे, कोणी पण सोलापूरला जाऊ नये आणि प्रशासकीय अधिकारी कोणी पण इकडे प्रत्येकाने जरा रोडचा विचार करावा आणि जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना लोकांना त्रास व्हायला लागला आहे, जरा दखल घ्यावी असं सरकारच्या वतीनं। पलीकडे शेतकऱ्यांची शेती आहे, येण्या जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, थोडं लागते ते पहा, तारेवरची कसरत करून लोक इकडे येत आहेत। असे 10 दिवस झाले चालू आहे पाऊस, तरी प्रशासनाने कुठली मदत वगैरे केली नाही आहे। मदत करून त्यांनी सहकार्य करावे। आतापर्यंत कुठल्याही व्यक्ती लोकांनी आलेले नाही, तर लवकरात लवकर जरा दाद घ्यावा असं आव्हान आहे शिंगडगाव।